कल्पनेतून या हिंदू समाजाने वर आलं पाहिजे. शक्ती उपासनेमध्ये आतमध्ये बघायला शिकवण्याची उपासनेची पद्धत आहे आणि शक्ती जागरणाची पद्धत आहे की अरे महिषासुर मर्दिनी म्हणून मी तुझ्यात बसले आहे आणि कुठल्याही महिषा येऊ दे त्याचा निपात करण्यासाठी धर्माचं राष्ट्राचं देव देश धर्माचं रक्षण करण्यासाठी तूच समर्थ आहेस माझा मुलगा म्हणून. हा आपला इतिहास आहे. त्याच्यामुळे भोंगळ कल्पनांमध्ये रमू नका. चुकीच्या इतिहासाला बळी पडू नका. अरे मी पाठवतो. विना खड्ग विना ढाल काही मिळालेलं नाहीये. हे वीर पुरुष बसले तिकडे, या वीर माता बसलेल्या आहेत. तर आपली ही जी सभ्यता आणि संस्कृती आहे याच्याबद्दल आपण थोडे 2 व्हिडिओ बघणार आहे, जेणेकरून तुम्हाला आता काय झालंय की गुरुजी खूप चांगलं बोलला, अर्ध डोक्यावरून गेलं. कारण व्हिडिओ बघायची सवय आहे. प्रत्येक 2 मिनिटांनी व्हिडिओ बघायचा, नाही तर स्वतःचा व्हिडिओ काढायचा, नाही तर स्वतःचा फोटो काढायचा. काढा, माझा त्याला विरोध नाहीये, पण कुठल्याही गोष्टीचा अतिरेक बरा नाही. असो, ही सभ्यता आणि संस्कृती काय आहे, किती सुंदर आहे, किती प्रगल्भ आहे, यासाठी हे काही व्हिडिओ आधी मी दाखवले आहेत. खूप सूचक आहेत, कमीत कमी शब्दामध्ये तुम्हाला समजतील असे आहेत. मी शक्ती उपासक असल्याने शक्तीला आम्ही आई म्हणतो. मला